नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मनचंद्र. मराठी ज्योतिष कट्टामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहेत. त्याचप्रमाणे या महिन्यात जे रवी ग्रहण होणार आहे किंवा जे सूर्यग्रहण होणार आहे दिनांक 8 तारखेला, त्याचा प्रभाव परिणाम आणि जो बुध ग्रह आहे जो की वक्री होणार आहे दिनांक 2 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत, त्याचा जो प्रभाव परिणाम आहे तो नेमका कशा प्रकारचा असेल या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं एप्रिल 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीच्या एप्रिल 2024च्या राशीफलाबद्दल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गस्थ आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र, हा सुद्धा म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये आहे आणि दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या 5व्या स्थानात येणार आहे. इथे जो गुरु 5व्या स्थानात विराजमान आहे त्याची नवम दृष्टी तुमच्या राशीवरच येणार आहे. तर एकंदरीत या सर्वाचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात कसलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. मग ते मानसिक असो किंवा शारीरिक, अजिबात कसल्याच प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुमचा हा जो संपूर्ण महिना आहे तो अतिशय व्यवस्थित जाईल आणि तुमचे माइंडसेट आहे, तुमची जी मानसिकता आहे ही बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसेल आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, जी एनर्जी लेवल आहे ती सुद्धा खूप चांगली दिसेल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. कुणालाही घाबरणार नाही, परिस्थितीला ना की कुठल्या व्यक्तीला. जी कामं तुम्ही मनात येईल ती नक्की करा, कारण हा महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 25 तारखेनंतर हा मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दिनांक 24 तारखेनंतर हा पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. म्हणजे एकत्रित या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिक स्तर सुद्धा अतिशय उत्तम राहील, स्टडी राहील किंवा तुम्ही जे कामं केलेले असेल त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळेल. तुमची इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारची होईल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा त्याचे काही चांगले आउटपुट या महिन्यामध्ये निश्चित मिळू शकते. तर आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचा आर्थिक जो स्तर आहे तो अतिशय स्मूथ राहील आणि तुम्हाला अदर समजा इन्कमच्या संदर्भात काही विचार करायचा झाला तरी सुद्धा हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही इथे पाहू शकाल की तुमच्या चतुर्थ स्थानात बरेचसे ग्रह आहेत ते आलेले आहेत. तुमचा चतुर्थ आहे तो पंचमात आहे गुरु आणि त्याची पंचम दृष्टी तुमच्या म्हणजे राशीवरती सुद्धा आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये जो शुक्र आहे, शुक्राचं भ्रमण असणार दिनांक 24-25 तारखेपर्यंत. हा अतिशय चांगला योग आहे. खरं तर शुक्र जो आहे तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ ग्रह आहे, परंतु चतुर्थ स्थान त्याला पूरक अशा प्रकारचं स्थान आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये घरामध्ये आवश्यक असलेल्या काही गोष्टींचं किंवा अधिभौतिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल काही विचार होईल किंवा त्या विकत घेणं किंवा घरामध्ये काही चांगल्या गोष्टी विकत घेणं, स्वतःची गाडी विकत घेणं किंवा वास्तूच्या संदर्भामध्ये सुद्धा काही तुम्ही विचार या दरम्यान करू शकता आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसते. तर त्या अन्वये विचार करायचा झाला तर घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध सुद्धा या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. अर्थात तुमची जी रास आहे ही घरात जास्त रमणारी नाही तरी सुद्धा या महिन्यामध्ये अनुभव मात्र तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे ती म्हणजे या महिन्याच्या 8 तारखेला जे सूर्यग्रहण होणार आहे ते तुमच्या चतुर्थात होणार आहे. या संदर्भामध्ये घरातले जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या किंवा त्यांच्यावर थोडेसे वादविवाद खटके होण्याची शक्यता या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय. पंचमामध्ये रवी, शुक्र, गुरु, हर्षल असे बरेचसे ग्रह आलेले आहेत किंवा येणार आहे. तर साधारणतः जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरत जाणं, त्यांच्यावर चांगला वेळ घालवणं आणि दोघांमध्ये जी इंटरॅक्शन आहे ती खूप चांगल्या प्रकारची असणं, अशा प्रकारचे सुखद अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे येणार आहेत. त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा महिना चांगला राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम राहील.
म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी या महिन्यामध्ये सहजपणे घडून येतील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा महिना जो आहे तो अतिशय चांगला राहील. अतिशय चांगला राहील याचा अर्थ असा अजिबात समजू नका की तुम्हाला काही प्रयत्न करायचे नाही. तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील आणि एफर्ट दिल्यानंतर त्याच्याशी अनुरूप असे रिझल्ट्स तुम्हाला नक्की मिळतील. त्या संदर्भात काळजी करू नका. तर एकंदरीत हा महिना बऱ्याचशा गोष्टींसाठी तुमच्यासाठी सकारात्मक आहे. आता इथे थोडंसं विवाह संदर्भामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर साधारणतः हा महिना म्हणावा तेवढा ठीक नाही आहे. कारण तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री होणार 2 तारखेला, वक्री होऊन 9 तारखेला तर तो चतुर्थ भ्रमण करेल आणि तिथे 25 तारखेला तो मार्गस्थ होणार आहे. याचा अर्थ एकच आहे की पत्नीशी बेबनाव होणं, पती पत्नीशी म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडे त्याच्याशी बेबनाव होणं, त्याच्याशी नातेसंबंधामध्ये थोडंसं कडवटपणा येणं, जर तुम्ही तुमचे जर काय बिझनेस पार्टनर असेल त्याच्यावर न जमणं, व्यवस्थित होणं किंवा कागदपत्री व्यवहारामध्ये थोड्याफार गफलत होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान घडू शकतील. तर थोडंसं संयमाने करणं गरजेचं आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये असे जे त्रास आहेत ते वरचेवर थोडेसे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगता येईल की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. तुमचा जो अवधा असेल त्याच्यापासून थोडेसे खाली जे काम करणारे व्यक्ती असेल त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळे सुद्धा काही फसवणुकीचे प्रकार तुमच्या बाबतीत होऊ शकतील. ते या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. ती गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. याचप्रमाणे या दरम्यान कुठल्याही म्हणजे जॉब स्विच करणं, जॉब सोडणं वगैरे असा प्रकार करू नका. जर तुमच्या मनामध्ये तशा गोष्टी येतील किंवा तशी प्रलोभनं सुद्धा येतील, पण प्रलोभनाला बळी पडू नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं हा महिना बऱ्याचशा गोष्टींमध्ये, बऱ्याचशा क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी चांगला राहील. फक्त घरातले जे व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेप्च्यूनची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. इथे लक्षात घ्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध चांगले राहतील, परंतु थोडंसं काही छोट्या मोठ्या गोष्टी अविश्वासाचं वातावरण वगैरे तयार होईल. इथे मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला मंगळ आणि शनीची युती होणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये. अतिशय उत्तम अशा प्रकारची युती आहे. खरं तर मंगळ आणि शनी दोन्ही पापग्रहाच्या युत्या काय चांगलं नसतं, परंतु पराक्रम स्थानात होणारी युती पापग्रहाची असली तर अतिशय उत्तम. म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कोणालाही घाबरणार नाही, कुठल्या व्यक्तीला, परिस्थितीला, आणि स्वतःच्या हिमतीने पुढे जाल. डिपेंडन्सी पूर्णपणे संपलेली असेल. मनात ज्या काही योजना आहेत की ज्या अतारात याव्यात असं तुम्हाला वाटत असेल, या महिन्यामध्ये बिनधास्तपणे तुम्ही त्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊ शकता, इनिशिएटिव्ह घेऊ शकता आणि तुम्ही ते काम पूर्ण करून दाखवून संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातली जी ऊर्जा आहे, जो आत्मविश्वास आहे, तो दर्जेदार दिसून येईल. तर जी काही कामं होत नाही, जी काही कामं पेंडिंग आहे, जी कामं व्हावीशी वाटत आहेत, या महिन्यात जरूर हाती घ्या. कारण गुरुची साथ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे होणार काय आहे की एखादा काम करण्यासाठी योग्य तो विचार, योग्य दिशेने विचार आणि त्याकरता लागणारी जी ऊर्जा आहे किंवा प्रत्यक्ष कामाचं जे स्वरूप आहे, या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये संपूर्णपणे जोरदारपणे तुम्ही कामाच्या मागे लागा. यश तुमचंच आहे. यानंतर आता इथे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. तुमचे जे सिबलिंग असतील, म्हणजे तुमचे जे भावंड असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील किंवा त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये. अर्थात इथे जो बुध आहे तो वक्री आहे. तर तुम्ही जर काय विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाय फिरला जाण्याचा योग या दरम्यान संभवतो. इथे परत वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला मंगळाबरोबर गुरु आणि हर्षण हे युती योग करणार आहे. म्हणजे जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, तृतीयात भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर तुमच्या पंचमात असणारे जे गुरु हर्षल आहेत हे लाभयोग करणारा उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप चांगला राहील, फिरणं वगैरे जास्त होईल, कागदोपत्री व्यवहार तुमचे होतील. जी गोष्ट तुम्हाला थोडीशी अशक्यपणा वाटते त्या गोष्टी सहजपणे पूर्ण होतील आणि चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा तुम्हाला या दरम्यान येऊ शकते. बुध शुक्राची युती सुद्धा चतुर्थ स्थानामध्ये आहे. ती सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही नवीन गोष्टी घराच्या संदर्भात घेणं किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान निश्चित येते. याचप्रमाणे या महिन्यामध्ये नववर्ष, हिंदू नववर्ष ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो, तो आहे दिनांक 9 तारखेला. तर साधारणतः 9 तारखेला गुढीपाडवा आहे, 17 तारखेला रामनवमी आहे आणि 25 तारखेला श्री हनुमान जयंती आहे. या तिन्ही सणांसाठी मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपल्याला येणारे हे संपूर्ण वर्ष सुख समाधानाचं, तुमच्या इच्छापूर्तीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा आपल्याला कसा वाटला
आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.